अक्राणी महल किल्ल्याचे जतन व संवर्धन करावे, बिरसा फायटर्सची मागणी। शासनाकडून व लोकप्रतिनिधींकडून अक्राणी महल दुर्लक्षित, सुशील कुमार पावरा। अक्राणी महल किल्ल्याचे जतन व संवर्धन करण्यात यावे अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, वनसिंग पटले, विलिचा पाडा अध्यक्ष बिरसा फायटर्स किसन वसावे, जयसिंग वसावे, जयसिंग वळवी, हाना पटले, माधव वसावे, सामाजिक कार्यकर्ते योगेश गावित, रोहिदास वळवी, पंकज वळवी, अजय वळवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते। अक्राणी हा पूर्वी परगणा होता, याला काही आख्यायिका आहेत। अक्राणी किल्ला हा महाराणा प्रताप यांच्या बहिणीने बांधला। तिचे नाव अक्का राणी होते। तिच्या नावावरूनच या किल्ल्याला अक्का राणी महल असे नाव पडले। आज धडगाव तालुक्यात अक्राणी महल तालुका असे संबोधले जाते। राजवैभवाच्या खुणा आजही जपणारे अक्राणी हे ऐतिहासिक गाव नकाशात धडगाव तालुक्यात असले तरी गावावर अंमल तळोदा तालुक्याचा आहे। अतिदुर्गम भागात सातपुड्याच्या कड्या कोपऱ्यात कोणतीही वाहतूक साधने नसताना हा किल्ला बांधला गेला याचे आश्चर्य आहे। मोगलांची होळकर, पेशव्यांची आणि ब्रिटिशांची आक्रमणे झेलत अक्राणी महल किल्ला भग्न अवस्थेत असला तरीही गतकाळातील इतिहासाची साक्ष देतो। संपूर्ण विटांनी बांधलेल्या या किल्ल्याचा बुरुज व प्रवेशद्वार सुस्थितीत दिसला असला तरी दुर्लक्षित आहे। महालाच्या दक्षिण, पूर्व, पश्चिम दिशेच्या भिंती उभ्या असून ठिकठिकाणी पडझड झालेली आहे। महालाचा मुख्य भाग पडलेला असला तरी अवशेष राजपुतांचा राजशाही थाट, त्यांचा डागडौल याची साक्ष देतो। किल्ल्यात एक भुयार आहे। किल्ल्यातील जुन्या काळातील दगडी वस्तू भग्न अवस्थेत आहे। किल्ल्यात एक विहीर व सुंदर असे घोटीव व घडीव दगड वापरून बनवलेले मंदिराचे अवशेष आहेत। मंदिरातून अखंड पाण्याचा स्रोत वाहतो व तो संपूर्ण वर्षभर आटत नाही। मंदिराजवळ ठळक अक्षरात राणी काजल मंदिर असे लिहिलेले आहे। या किल्ल्याच्या अवशेषात येथील आदिवासींना चांदी व तांब्याची नाणी सापडली असेही सांगण्यात येते। नाण्यावर शाह असा उल्लेख असून काही नाण्यांवर कुतुबुद्दीन असा उल्लेख आहे। ऐतिहासिक वारसा जपणारा हा किल्ला पूर्णपणे दुर्लक्षित आहे। शासनाकडून ऐतिहासिक वास्तू जपण्यासाठी करोडो निधी खर्च केला जातो, परंतु अक्राणी महल हा किल्ला अद्यापही शासनाकडून व लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्षित आहे। आदिवासी भागात ऐतिहासिक वारसा जपणारा हा किल्ला शासनाकडून जतन व संवर्धन केला गेला तर नंदुरबार जिल्ह्यात एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ होऊ शकते। आदिवासींना रोजगार मिळू शकतो, म्हणून अक्राणी महल किल्ल्याचे जतन व संवर्धन करण्यात यावे अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून शासनाकडे करण्यात आली आहे। आज आम्ही बिरसा फायटर्स टीम अक्राणी महल येथे आलेला आहे। अक्का राणी यांचं या महलमध्ये वास्तव्य होतं। त्या अक्का राणीच्या नावावरूनच या तालुक्याचं नाव अक्राणी असं पडलेलं आहे। अजूनही महसुली दप्तरवरती कागदोपत्री अक्राणी हेच नाव चालतं। आज आम्ही अक्राणी या गावाला इथं भेट दिल्यानंतर हा जो महल किल्ला बघितल्यानंतर या किल्ल्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे। हा किल्ला अस्ताव्यस्त झालेला आहे। हा पुरातन किल्ला आहे। इतिहास या किल्ल्याला मोठा आहे, परंतु इथले जे पुढारी आहेत, स्थानिक लोकप्रतिनिधी आहे, या इतिहासाकडे, आमच्या या अक्राणी महालाकडे दुर्लक्ष केल्यामुळे अत्यंत अस्ताव्यस्त अशी ही वास्तू झालेली आहे। आज इथं आम्ही प्रत्यक्षात भेट दिल्यानंतर खरोखरच इथं काहीतरी चांगलं काम करण्याची गरज आहे। ही वास्तू जतन करण्याची गरज आहे। इथं एकदम हा जो महल आहे पूर्णपणे नाहीसा होण्याच्या वाटेवरती आहे। म्हणून प्रशासनाने आणि जे कोण आमच्या या जिल्ह्यामध्ये पुढारी आहेत त्यांनीसुद्धा या वास्तूकडे लक्ष देणं गरजेचं आहे। या अक्राणी महालाच्या या वास्तूची दुरुस्ती करण्यात यावी। इथं जो अक्राणी महालवरून जो काय मोठा इतिहास आहे तो जतन करण्यात यावा, म्हणून आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे प्रशासनाकडे आता मागणी करणार आहोत। इथली जी दुरावस्था आहे ती दूर झाली पाहिजे अशी आमची याच्यापुढे मागणी राहणार आहे।
लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे, नंदुरबार, तळोदा.